आणि आपण इंडियन सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करणार आहे. देवासमोर लावूया तरी मदत आपल्याला हवीच असते. सगळ्या घरातला एक कॉमन प्रश्न आहे, घरी बनवलेलं अगदी हर्बल. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान जाऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं, अगदी व्यवस्थित ठेवण्यासाठी कमी पैशात आपल्याला काय काय करता येईल असे सगळे हॅक्स पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला हॅक आपला बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे, आपले खूप सारे पैसे वाचवणार आहे. तर रोज आपण पूजा करतो आणि रोज आपलं निर्माल्य निघतं. आता रोजचं जे निर्माल्य निघालेलं असतं ती फुलं आपण अगदी कालच राहिलेली असतात, ती काही एकदम सुकत नाहीत, एकदम छान ताजी टवटवीत फुलं असतात. तर ही फुलं आपल्याला अजिबात टाकून द्यायची इच्छा होत नाही आणि आपण इंडियन सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करणार आहे. मग याला तरी का सोडायचं? तर याच्यापासून आपण एक अशी छान उत्तम वस्तू बनवणार आहोत. या फुलांचे देठ वेगळे करून आपल्याला पाकळ्या त्याच्या सगळ्या सेपरेट करायच्या आहेत. सगळ्या पाकळ्या सेपरेट केल्यानंतर या आपल्याला सुकवायच्या आहेत. मग तुम्ही त्या कशाही सुकवू शकता. एक तर तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवा किंवा मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये, किंवा अगदी तव्यावर सुद्धा. सूर्यप्रकाशात सुकवल्या तर फक्त त्याला थोडासा जास्त वेळ लागेल. तर आता मी या सगळ्या पाकळ्या सुकवून घेतलेल्या आहेत. पूर्ण ड्राय झाल्या पाहिजेत बरं का ह्या, म्हणजे मी आता हाताने चुरल्या तरी सुद्धा त्याचा पूर्ण चुरा होतोय एवढ्या त्या ड्राय झाल्या पाहिजेत. आता यानंतर यामध्ये आपल्याला काही पदार्थ ऍड करायचे, ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा लोबान थोडासा बारीक करून घ्यायचा आणि ऍड करायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये कापराच्या थोड्याफार वड्या आपल्याला ऍड करायच्या. आणि आता हे मिश्रण मिक्सर वरती बारीक करून घ्यायचंय. जेवढं तुम्हाला बारीक करणं शक्य होईल ना तेवढं बारीक करून घ्यायचंय. आणि पुन्हा यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचे, ते म्हणजे साजूक तूप. गाईचं टाका, म्हैशीचं टाका. तर गाईचं टाकलं तर फारच छान. साजूक तूप टाकायचंय आणि त्यातच आपल्याला थोडासा मध सुद्धा टाकायचा आहे. आता मधाला आणि तुपाला तसं काही प्रमाण नाहीये. या सगळ्या मिश्रणाचा छानपैकी एक गोळा झाला पाहिजे एवढ्या प्रमाणात आपल्याला मध आणि तूप यामध्ये ऍड करायचंय. आता मी हे मिक्स करून घेते आहे आणि पहा याचा मी असा छान गोळा होईपर्यंत त्यात मध ऍड केलेला आहे. आणि आता एक मोल्ड घेतलाय. या मोल्ड मध्ये आता मी हे सगळं व्यवस्थित भरून घेणार आहे. कशातही तुम्ही अगदी छोटे छोटे गोळे केलेत ना तरीही चालेल. आणि हे आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचे, निदान 12 ते 15 तास ठेवायचे. तर पहा आपला हा एकदम छान असा सुगंधी धूप तयार आहे. आता आपण हा देवासमोर लावूयात. या धूपाने चटकन आग पकडावी यासाठी फक्त याच्यावरती मी एक कापराची वडी ठेवलेली आहे. कापराची वडी पूर्ण जळून गेली की बरोबर हा धूप छानपैकी असा आग पकडतो आणि व्यवस्थित जळतो सुद्धा. अतिशय संथ मंद गतीने जळतो. तर असा हा अगदी सुगंधित आणि केमिकल फ्री आपला धूप या फुलांपासून तयार आहे. संपूर्ण घर एकटीने मॅनेज करणे हे काही सोपी गोष्ट नाहीये. कुणाची तरी मदत आपल्याला हवीच असते. मग आपण कोणाची मदत घेतो? तर आपण कामवाल्या मावशींची मदत घेतो आणि काही कामं त्यांच्यावरही सोपवतो. धुणं भांडी असेल, झाडू फरशी असेल किंवा आणखी काही स्वच्छतेची कामं असेल, आपण त्यांना सांगतो. पण मला तरी असं वाटतं की आपण दरवेळेस अगदीच त्यांच्यावरच अवलंबून राहून चालत नाही. म्हणजे नुसतंच त्यांच्यावरती कामं सोपवून आपल्या घराची स्वच्छता होईलच असं अजिबात नाहीये. काही काही गोष्टींमध्ये आपण सुद्धा लक्ष घालायला हवंच. म्हणजे अधूनमधून, रोज नाही पण अधूनमधून. पण काही गोष्टी आपल्याला रेग्युलरली करायला हव्यात, जसं की मुलांचे शाळेचे डबे. माझ्याकडेही एक 3-4 महिन्यापासून मावशी येतात भांडी घासण्यासाठी. पण मी जे मुलांचे शाळेचे डबे असतात ते कधीही त्यांना घासायला देत नाही. किंवा काही भांडी अशी असतात तेलकट मेलकट झालेली, ती एकदा थोडीफार हात फिरवून ठेवते, म्हणजे कसं ना ती व्यवस्थित स्वच्छ होतात. या काही गोष्टींमध्ये आपल्याला पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहून चालत नाही. मग आता भांडीच नाही तर कपडे जर धुवायला तुमच्याकडे मावशी येत असतील तर काही कपडे, जसं की आपले अंडर गार्मेंट्स असतात किंवा आपले सॉक्स वगैरे असतात, त्या येतात आणि चटकन करून जातात. त्यामुळे तेवढं स्वच्छता मेंटेन होत नाही. झाडू पोछा करायला जर मावशी येत असतील तर त्यांचा झाडू अगदी सगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचतोच असं नाही, जसा आपला पोहोचतो. त्यामुळे अधूनमधून आठवड्यातनं 1-2 वेळा का होईना सांदी कोपऱ्यातून झाडून घेणं, या सगळ्या गोष्टी आपण स्वतः लक्ष देऊन केल्यात ना तर आपलं घर मला वाटते जास्त स्वच्छ आणि मेंटेन राहायला मदतच होईल. मैत्रिणींनो, आपला चेहरा छान गोरा तुकतुकीत असावा, म्हणजे त्याच्यावरती पिगमेंटेशन किंवा डार्क सर्कल, ब्लॅक स्पॉट्स, पुरळ वगैरे काहीही नसावेत. अगदी तुकतुकीत आपली स्किन असावी असं आपल्याला वाटतं की नाही? नक्कीच वाटतं. तर या सगळ्या स्किन प्रॉब्लेम पासून आपली सुटका करणारं असं एक छान हर्बल नॅचरल प्रोडक्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. ते म्हणजे हर्बल नॅचरल्सचं ग्लुटाथिऑन अँड व्हिटॅमिन सी स्किन व्हाइटनिंग क्रीम. तर हे जे क्रीम आहे ते पॅराबिन फ्री आहे, मिनरल ऑइल फ्री आहे आणि SLS फ्री सुद्धा आहे.
आता तुम्ही म्हणाल की यामध्ये असं काय आहे की ज्यामुळे आपली स्किन पिगमेंटेशन फ्री होणार आहे, तर तेही सांगते. तर यामध्ये ग्लुटाथिऑन, व्हिटॅमिन सी, कोजिक ऍसिड, नियासिनामाइड, अलोवेरा, मुलेठी, टर्मरिक, रेड सॅन्डलवूड एक्स्ट्रॅक्ट, व्हिटॅमिन ई, आल्मंड ऑइल, परफ्यूम अँड बेस मटेरियल. तर या सगळ्यामुळे आपली स्किन पिगमेंटेशन फ्री होते. आता बघूयात की ही क्रीम कशी आहे आणि ती अप्लाय कशी करायची. तर ही जी क्रीम आहे ती एकदम केमिकल फ्री आहे, त्यामुळे पूर्णपणे नॅचरल आहे, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीयेत. आणि तुम्ही या क्रीमचं टेक्स्चर पाहाल तर पहा, एकदम अशी सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे आणि आपल्या स्किनवर ते पहा, दिवसातून 2 वेळा आपल्याला ही क्रीम अप्लाय करायची आहे, सकाळी आणि संध्याकाळी. आपल्या स्किन मध्ये ही क्रीम आपल्याला ऍब्झॉर्ब करायची आहे. याच्यामुळे काय होईल की संपूर्ण जे पिगमेंटेशन, ब्लॅक स्पॉट आपल्या स्किनवरचे आहेत ते संपूर्ण रिमूव्ह होतील आणि आपला चेहरा एकदम छान असा तुकतुकीत ग्लोईंग होणार आहे. तर या क्रीम बरोबर हर्बलला नॅचरल्सचाच फेस वॉश सुद्धा येणार आहे, कॉम्बो पॅक सुद्धा मिळणार आहे. आणि ही क्रीम तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरून खरेदी केली तर तुम्हाला चक्क 60% डिस्काउंट मिळणार आहे. तर लवकर खरेदी करा आणि तुमची स्किन अगदी छान, गोरी, तुकतुकीत, पिगमेंटेशन फ्री करा. जुन्या पुराण्या कपड्यांचा बाजार झाला नुसता. कशी विल्हेवाट लावायची हा सगळ्या घरातला एक कॉमन प्रश्न आहे. खूप सारे मार्ग आहेत, पण त्यातलाच एक मार्ग जो मी वापरते तोच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर काय करायचंय, यातले जे चांगले कपडे असतात ना, जे आपल्या मुलांना बसत नाहीत म्हणून आपण ठेवून दिलेले असतात, ते छान धुवून इस्त्री करून त्याची घडी घालायची आणि ते एका बॅग मध्ये ठेवून द्यायचे. आणि आता ही बॅग काय करायची, तर अशी पिशवी मी गाडीमध्ये माझ्याबरोबर ठेवत असते कपड्याची. तर काय होतं ना, आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस गाडी ज्यावेळेस आपली सिग्नलला थांबते त्यावेळेस तिथं बऱ्याचदा पहा अशी गरीब मुलं असतात ज्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडेही नसतात. तर ते बघून आपल्याला खूप वाईट वाटतं. तर अशा मुलांना जर आपण असे कपडे दिले ना तर त्यांनाही फार आनंद होतो आणि त्यांच्याबरोबर आपल्यालाही आनंद होतो. त्यामुळे हे कपडे आपली व्यवस्थित सत्कारणी सुद्धा लागतात. मला सांगा, अशा पद्धतीचं मॉस्किटो रिपेलंट लिक्विड घरामध्ये कोण कोण वापरतं? तुम्ही वापरता? अहो वापरत चला, पण बाजारात मिळणारं केमिकल युक्त नाही, तर घरी बनवलेलं अगदी हर्बल. आता हे बनवायचं कसं, तर अगदी सोपं आहे. एका पातेल्यामध्ये तुम्ही तेल घ्यायचे. आता तेल कोणतंही चालेल, मी इथे मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोड्याशा लवंगा आपल्याला टेचून टाकायच्यात. टेचून टाकला तर त्याचा छानपैकी वास सुटतो. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि त्या सुद्धा टेचून टाकायच्या आहेत. याबरोबर तुम्ही इतर अनेक इन्ग्रेडियंट सुद्धा ऍड करू शकता, जसं की कांदा असेल किंवा अजून तुम्हाला काही उग्र वासाचं पुदिना वगैरे टाकायचं असेल तर तेही चालेल. तर या तेलामध्ये हे सगळे जिन्नस छानपैकी उकळून घ्यायचे. छान उकळी फुटली पाहिजे, त्याला ते छान असे तळले गेले पाहिजे त्या तेलामध्ये, एवढं आपल्याला उकळून घ्यायचे. उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे तेल आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचे आणि गाळल्यानंतर हे जे तेल आपल्याला मिळेल ते तेल आपण या रिफिल पॅक मध्ये भरायचं आहे. आणि हा रिफिल पॅक तुम्ही अगदी कितीही वेळ वापरू शकता, दिवसा रात्री, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, कारण की हे तेल आपलं पूर्णपणे हर्बल आहे. तर केमिकल युक्त रिफिल पॅक वापरण्यापेक्षा असा रिफिल पॅक घरी बनवून तुम्ही मच्छरांसाठी नक्की वापरून पहा. तर मैत्रिणींनो, आजच्या या सगळ्या हॅक्स पैकी तुम्हाला आवडलेला कोणता सांगा हा मला. आणि जर आपले हॅक्स आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.